चला, कापडी पिशवी मधून बाजार आणलेला आहे. ग्रोसरी. कापडी पिशवी नेली की स्वतःला सुद्धा मनाला बरं वाटतं. दाखवते आता काय काय आणलेलं आहे. तर मी आज अप्पे प्रीमिक्स दाखवणार आहे तुम्हाला. अप्पे प्रीमिक्स. इतके दिवस तुम्ही डोसा प्रीमिक्स बघितलं, आज अप्पे प्रीमिक्स. ज्वारीचे अप्पे. चला, हे सर्व काढून ठेवते आणि मग तुमच्याशी बोलते. या मिश्र पिठाचे आपण डोसे सुद्धा घालू शकतो आणि लगेच अप्पे करू शकतो. आहे त्याच पिठाचे, फक्त करायच्या वेळेला दोन्हीतही रवा घालायचा, पण सोडा बिडा काही घालायचा नाही. ताकाच्या पाण्यात कालवायचं. आपल्याकडे असतंच ना ताक, तर असो. आता ज्वारीच्या पिठाचे अप्पे आणि डोसे. 1 किलो ज्वारीचे पीठ, पाव किलो हरभरा डाळ, पाव किलो कांदे पोहेवाले पोहे, जाड पोहे, पाव किलो गहू, पाव किलो उडदाची डाळ. हे सर्व जरासं निवडून घेणार आहे आणि या अल्युमिनियमच्या डब्यामध्ये सासूबाईंचं नाव असेल याच्यावर मिक्स करून ठेवणार आहे. सासूबाईंचा आशीर्वाद. चला, हे सर्व यामध्ये घालणार आहे. त्याचप्रमाणे यामध्ये 50 ग्रॅम जिरं, 50 ग्रॅम धने, 1 तोळा मिरे, 1 तोळा मेथ्या आणि 1 तोळा लवंग, असं सर्व एकत्र करणार आहे. आणि हे दोन्हीही ताटातल्या वस्तू एकत्र यामध्ये करून दळायला देणार आहे. आणि साधारणतः महिनाभर जातं हे आपल्याला. तर हे झालं आपलं डोशाचं प्रीमिक्स. तसंच हे झालं आपलं अप्पेचं प्रीमिक्स. ज्वारीच्या पिठाचे अप्पे. आणि आता केल्यावर पुन्हा नंतर दाखवीनच. आधी प्रीमिक्स दाखवलं. जेव्हा जेव्हा करीन मी, जेव्हा डोसे करते तेव्हा सकाळी डोसे करते, त्यातलं एका डोश्याचं पीठ उरवते, संध्याकाळी त्याचे अप्पे घालते. त्यामुळे सकाळी डोसे, संध्याकाळी अप्पे आणि राईस. एखादा राईस करतो आम्ही रात्री, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर आता हा आपला असा छोटासा व्हिडिओ, डोसा और अप्पे प्रीमिक्स. चला, यात एक महत्वाचा घटक आपण घालायचं विसरले आहोत. तुमच्या लक्षात आला का? नसेल आला तर सांगते. तांदूळ. हे पाऊण किलो तांदूळ आहेत आणि असेच कच्चे तांदूळ, धुवून ठेवलेले नाही आहेत. असेच कच्चे तांदूळ आहेत. रेशनचे तांदूळ घेऊन आलेली आहे मी. आणि हा याच्यामध्ये टाकणार आहे हा पाऊण किलो तांदूळ. पद्धतीने हा डबा पूर्ण भरला. आज जरासं सगळ्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे, त्यामुळे डबा दुसरा द्यावा लागेल मला. ठीक आहे, चला, या डब्यात चालणार नाही. मी दळपाला डबा देऊन येते बर का. चला, मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात करूया. डोसा आणि आज मी अप्पे पण करणार आहे बरं का. इथे आपण अप्पे पात्र ठेवलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे. इथे आपण पीठ आपलं प्रीमिक्स आहे ते भिजवून घेतलेलं आहे. आधी आपण एक अप्प्याचा घाणा घालून घेऊ आणि मग थोडंसं यामध्ये पाणी ऍड करू, कारण की डोशासाठी हे थोडं जाड आहे. आत्ता जस्ट भिजवलेलं आहे, यामध्ये काहीही नाही आहे. आपला डोसा प्रीमिक्स जे मी तुम्हाला दाखवलं ते, आणि त्यामध्ये फक्त थोडा रवा ऍड केलेला आहे. चांगला एक असे 2 डाव असा रवा ऍड केलेला आहे. आणि ह्या पिठामध्ये मी घातलेलं आहे कोथिंबीर, जिरं, ओवा, मीठ आणि त्याचप्रमाणे कोथिंबीर सांगितली, टोमॅटो, ढबू मिरची आणि साधी मिरची, असं सर्व मी यामध्ये. आणि थोडीशी हळद टाकली. मला आवडते हळद, रंग छान येतो. तर या पद्धतीने हे डोश्याचं पीठ भिजवलेलं आहे. पहिलं आपण अप्पे टाकून घेऊयाचे आणि हे ताकाच्या पाण्यामध्ये भिजवलेलं आहे, म्हणजे आपलं
लोणी काढलेलं ताकाचं जे पाणी राहिलेलं असतंय त्यामध्ये ताक नव्हे, ताकाचं पाणी. आता इथे आपण गरम करायला ठेवलेलं आहे आप्पे पात्र. त्याचप्रमाणे आपण याला सगळ्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता पात्र चांगलं गरम होऊ दे आणि 1-2 मिनिटं, आणि मग त्यामध्ये आपण आपलं हे मिश्रण ॲड करू. छान ताव आलेला आहे गरम. जरा बारीक करू नाहीतर जळून जाईल. आणि आता आपण श्री गणेशाय नमः. नवीन पीठ काढून आणलं की पूर्वीच्या बायका म्हणायच्या श्री गणेशाय नमः, या पिठाचा उपयोग चांगल्या कामासाठी होऊ दे असं म्हणायचं. तसंच हे आप्पे छान होऊ देत आणि सर्वजण, भरपूर जण हे आप्पे खाऊ देत. हा छोटा डाव आहे माझा आप्पे घालायचा खास. आणि यावरती आता आपण असं झाकण. इथे आपल्याकडे चटणी तयार आहेच. आज 3रा दिवस आहे चटणीचा. आज आता ही चटणी संपून जाईल आम्हाला दोघांना. आणि हे आहे लोणी. हे सुद्धा ताक आज संपून जाणार आहे, लोणी आज संपून जाणार आहे. गॅस बारीक केलेला आहे. आता आपण हा तवा ठेवूया. तर बघूया आपण हे डोसे आप्पे निघतात. निघाले की हो, निघाले. मला वाटलं होतं निघतील का नाही, कारण कधी पहिलं पीठ केलं की मग ते कळत नाही काय होईल त्याचं. तर मस्त निघालेले आहेत. फक्त हे फुगलेले का नाहीत ते तुम्हाला सांगते, कारण माझ्याकडचं ताकाचं पाणी जे होतं ना ते फारसं आंबट नव्हतं. आणि समजा मी हे पीठ सकाळचं संध्याकाळपर्यंत भिजवून ठेवलं असतं किंवा रात्रीच भिजवलं असतं तर मग टमटमीत फुगले असते. पण तरी सुद्धा बघितले का हे निघतायत कसे मस्त. हे बघा किती सुंदर निघतायत. चला, फर्स्ट क्लास निघालेले आहेत आपले आप्पे. इन्स्टंट आप्पे. याच्यात सोडा नाही, दही नाही, भिजवून ठेवलेलं नाही, काही नाही. आपण डोसा पीठ जे करून आणलेलं आहे त्याचे हे आप्पे 4 मिनिटं आधी ठेवले होते. आता 1-2-3 मिनिटं ठेवूया. इथे आपण डोशावरचं झाकण काढलेलं आहे. ताट झाकलं होतं आपण. हे पहा, हे बघा, हे सुद्धा मस्त निघालेलं आहे. हे बघा, दिसलं का? हे बघा, तुमच्या समोरच काढून दाखवलं. मस्त. हे बघा, मस्त जाळी पडलेली आहे. छान झालेलं आहे. थोडक्यात इकडे आप्पे आणि इकडे डोसे एकाच वेळेला एका डोसा प्रेमिक्समध्ये ज्वारीच्या पिठाचे आप्पे आणि ज्वारीच्या पिठाचे डोसे. या चला बघूया आता याच्यात कुणाकुणाचा शेअर आहे अन्नाचा. पहा, 1-2 आप्पे खाऊन बघा बरं कसे होत झालेत. बघा, टेस्ट घ्या आणि मला सांगा. दिसायला तर सुंदर झालेले आहेत. नवीन पीठ आहे ना म्हणून म्हटलं. दोन्ही हाताने मोडा की. ते हातात काय फोन आहे काय? दोन्ही हाताने मोडा की. असं मोडा की म्हणजे वाफ जाते हो म्हणून म्हटलं. लोणी लावून घ्या, मस्त लागते. टेस्ट सांगा मला. 1 तास 2 तास भिजवलं तर आणि हलके होतील ते. बरोबर आहे ना? हां, पण टेस्टला चांगले आलेत, शिजलेत आतनं चांगले. ओके. पीठ एक अर्धा तास तरी हे भिजवायला पाहिजे म्हणजे छान फुगतील. किंवा मग रवा जरा जास्त घालायचा म्हणजे जास्त फुगतील. मी काय रवा जास्त वापरलेला नाही आहे, पण बाकी मस्त झटपट आप्पे. आता जास्त फुगलेले सुद्धा आप्पे उद्या दाखवेन मी तुम्हाला. हे पहा, झटझट निघणारे डोसे किती छान झाले.
आता मी आप्यांसाठी म्हणून हे घट्ट पीठ केलेलं आहे. आता पीठ जर का पातळ केलं तर जास्त छान होतील आप्पे सुद्धा आणि डोसे सुद्धा. आणि एक घाणा आपण घातलेला आहे. बघू आता हा कसा होतो. आणि हे 1 मिनिट. आणि हा डोसा आपला झालेला आहे. दुसरा देते बसा. ज्यांचा त्यांचा शेअर असतोय त्यांचा त्यांचा. बरोबर आहे की नाही. आता ठाकूरवाहिनींना 4 आप्पे दिले. काल गेली एकटी परवाची एकटी गेली. अवघ्या 15 दिवस. साक्षी 4 दिवस होती. सोनू 15 दिवस होती. 15 तीन आपलं होते. वा 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 मस्त. आता बाजरी ह्याच्यात आता बाजरीचं खायचं की. आता ज्वारीचं गव्हाचं पीठ आहे याच्यात, उडदाचं आहे, डाळीचं आहे, जरा मसाल्याचे काय काहीतरी पदार्थ आहेत सगळे याच्यात. टेस्ट कशी झाली आहे बघूया. ठीक आहे. गरम आहे. गरम आहे. फोन आला ग तुझा. आणि येताना चहाचं भांड घेऊन ये. आणि त्या डोश्याची पण टेस्ट बघा कशी झाली होती. छान छान. अजून जरा आप्पा फुगायला पाहिजे होता पण बाकी टेस्टला चांगला झालाय. हा बघा बरं खाऊन बघा कसा झालाय. छान झालाय. आणते मी दळून. चव पण लागते आणि पटकन करायला बरं. आता मी बघते आप्पा खाऊन कसा झालाय तो. छान झालाय. ढोकळ्यासारखा लागायला लागलाय. ढोकळ्यासारखा चव आहे. हळद घातली ना. त्यात डाळीचं पीठ पण आहे. पण ज्वारीच्या पिठाचे किती सुंदर झालेत बघा. मस्त झालेत की नाही. आणि ही आवळ्याची चटणी आहे बरं का. हा आवळ्याची चटणी. खोबऱ्याची चटणी आहे. नाही खोबऱ्याची नाही आवळ्याची. आवळा, ढबू मिरची, कांदा. त्यात खोबरं नाहीये. आणि फुटाण्याची डाळ. मस्त.